हाय हॅलो. जर तुम्हाला वाटतं की मिक्स कंटेंट आहे आणि तर मिक्स कंटेंट आहे आणि वॉच टाईम कम्प्लीट झाला आहे आणि जर चॅनलचा कंटेंट हा सगळा मिक्स असतील म्हणजे मिक्स व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतील तर चॅनल रिजेक्ट होतो का? तर असं होतं का? तर ते आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ म्हणजे खरंच हा व्हिडिओ का मी बनवला जेणेकरून काय होतं माझे पण कंटेंट असे मिक्स होते. तर त्याच्यामुळे मी कशा पद्धतीने चॅनल अरेंज केला ते आज आपण व्हिडिओमध्ये पाहूयात. तर हाय हॅलो, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर आता ज्या वेळेला आपला चॅनल आहे तो पूर्ण वॉच टाईम कंप्लीट होतो, सबस्क्रायबर पण कंप्लीट होऊन जातात आणि मग आपला आता व्हिडिओ पण बरेच झालेले असतात चॅनलवरती. तर मॉनिटायझेशनच्या वेळेला आपण चॅनलला स्वतः चेक करायचा. तो कसा चेक करायचा ते आपण बघूयात. तर सगळ्यात आधी चॅनल हा आहे तो पूर्ण आपल्याला चेक करून घ्यावा लागतो, कारण मॉनिटायझेशनच्या प्रक्रियेमध्ये पूर्ण चॅनल चेक केला जातो आपला. तर त्यावेळेला जर तुमचं चॅनल आहे तो मिक्स कंटेंट म्हणजे कसे कंटेंट, रेसिपीचे कंटेंट टाकले असतील तर किंवा काही आता मी माझ्या चॅनलवरून सांगते. मिक्स कंटेंट म्हणजे रेसिपीचे चॅनल पण रेसिपीचे व्हिडिओ पण त्याच्यात येतात. नंतर जर सपोज तुम्ही एखादी काहीतरी इन्फॉर्मेशन म्हणजे फक्त तुम्ही वरती माहिती द्यायची आणि आपण व्हॉइस ओव्हरमध्ये देत असतो, तर तो तो एक झाला व्हिडिओ, म्हणजे फक्त माहिती देणारावाला व्हिडिओ. तो एक झाला. नंतर सपोज कधी तुम्ही बाहेर गेला आणि बाहेर गेल्यानंतर तुम्ही एखादा व्हिडिओ बनवलेला असतो आणि तो टाकलेला असतो, तर तो झाला व्लॉगचा, ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये वगैरे असा. तर असे वेगवेगळे कंटेंट ज्यावेळेला आपल्या व्हिडिओवरती ही चॅनलवरती असतात. आणि काय होतं कधी कधी तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ असतात ते पण आपले म्हणजे टाकलेले असतात की इकडचे तिकडचे घेऊन किंवा कधी कधी फक्त सॉन्ग वगैरे घेऊन असे टाकलेले असतं. तर अशा वेळेला आपल्याला चॅनल चेक करायला लागतो. तर चॅनल चेक करताना सगळ्यात आधी काय करायचं, ज्या वेळेला तुमचे जे व्हिडिओ शॉर्ट्स आणि जर तुम्ही लाईव्ह वगैरे घेतले असतील तर लाईव्हचं, आणि तो काय करायचा आपल्या डेस्कटॉपवरती चॅनल ओपन करून घ्यायचा, YT स्टुडिओ पूर्ण ओपन करून घ्यायचा. आणि सगळ्यात आधी चेक करायचं ते व्हिडिओज, आणि व्हिडिओजमध्ये कंटेंटमध्ये जाऊन व्हिडिओमध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे चेक करायचं की तिथं नोटीस असते, ते नोटीसवाला एक कॉलम असतो. तर त्याच्यामध्ये तिथं काय आलेले आहे का, म्हणजे कॉपीराईट का आहे किंवा काहीतरी असं स्ट्राईक वगैरे काय आहे का ते चेक करून घ्यायचं. पूर्ण व्हिडिओचे सगळं चेक करायचं. तर व्हिडिओचे चेक केलं त्याचप्रमाणे शॉर्टचे करायचे. सर शॉर्टमध्ये पण काय होतं कधी कधी सॉन्ग वगैरे जर घेतला असेल तर, आणि ते जर त्याच्यावरती जर कॉपीराईट वगैरे असेल तर ते सगळ्यात आधी चेक करायचं. कारण कधीही जर तुम्ही डायरेक्ट चॅनल कधीच नाही पाठवायचा हे मॉनिटायझेशनसाठी, तर सगळ्यात आधी ते सगळं चेक करून घ्यायचं. लाईव्हवरती पण बघायचं की एखादी कोणती काहीतरी पॉलिसी वगैरे लागलेली आहे का वगैरे. हां, जर आता तुम्हाला काहीतरी कॉपी म्हणजे लाईव्हवरती सुद्धा असतो स्ट्राईक, कुठला चाइल्ड पॉलिसी असते किंवा कोणताही जर एखादी माहिती तुम्ही दुसऱ्यांची घेऊन कॉपी केली असेल तरी सुद्धा तिथं कॉपीराईटचा असतो. तर ते स्ट्राईक वगैरे असतील तर तो स्ट्राईक रिमूव्ह करायचा, एकतर रिमूव्ह करायचा किंवा रिमूव्ह केल्यानंतर जरी रिमूव्ह नाही झालं तर तो व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाका. शक्यतो रिमूव्ह करायचा पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर जास्तच म्हणजे काही प्रॉब्लेम नको असेल तर डिलीट करून टाकायचा, म्हणजे रिमूव्ह करून क्लेम आहे तो रिमूव्ह करून कुठल्याही म्हणजे शॉर्टवरती पण असतो तर तो देखील. तर हे असं झालं की पहिलं चेक करायचं म्हणजे हे. त्याच्यानंतर आता सपोज तुमचे जर काही रेसिपीचे व्हिडिओ आहेत तर रेसिपीचे आहेत 10-15 किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत रेसिपी, तर रेसिपीचा ना एक प्लेलिस्ट बनवायची. तर त्या प्लेलिस्ट म्हणजे रेसिपीज म्हणून टाकायचं आणि त्याच्यामध्ये पूर्ण सगळं व्हिडिओ आहेत रेसिपीचे ते शेअर करायचे. हां, त्याच्यानंतर आता सपोज एखादा व्लॉग वगैरे काय असेल तर ट्रॅव्हल व्लॉग असतील किंवा डेली व्लॉगचे असतील तर त्याचा एखादा प्लेलिस्ट बनवायची त्याची, आणि त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओ ॲड करून ठेवायचे व्लॉगचे जे काय असतील ते तुमचे. आणि इन्फॉर्मेशन, आता सपोज काहीतरी तुम्ही इन्फॉर्मेशन पर एखादा व्हिडिओ बनवला असेल तर तो इन्फॉर्मेशन असं काहीतरी नाव देऊन, किंवा सपोज आता कशाची इन्फॉर्मेशन आहे त्याच्या रिलेटेड काहीतरी सणांची वगैरे असेल तर त्या सणांची इन्फॉर्मेशन असं नाव देऊन आहे ना, सणांची माहिती वगैरे असं नाव द्यायचं प्लेलिस्टला, आणि त्याच्यामध्ये ते सगळे ॲड करून द्यायचे. म्हणजे जेणेकरून असं काय होतं, जर तुमचं चॅनल अगदी व्यवस्थित असेल, म्हणजे चॅनल जर जास्त म्हणजे किचकट चॅनल बघायला नसेल तर लवकरात लवकर मॉनिटायझेशन होतं. हवं तर 1 ते 2 दिवसात मॉनिटायझेशन कंप्लीट होऊन जातं. अशा पद्धतीनं अरेंज करायचा. ही पण एक चांगली आयडिया आहे की जेणेकरून तुम्ही चॅनल व्यवस्थित तुमचा मांडू शकतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे आता
सपोज तुमचं जे काही डिस्क्रिप्शन असतं, म्हणजे तुमचं चॅनल यूट्यूब चॅनल असतो, चॅनलमध्ये ओपन केल्यानंतर जे डिस्क्रिप्शन असतं आपण लिहिलेला असतो, तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे ना तुम्ही जे काही आहे ना तुमच्या चॅनलवरती व्हिडिओज टाकलेले आहेत ना, कशा प्रकारचे टाकलेले आहेत तर ते त्याच्यामध्ये लिहा की तुम्ही या प्रकारचे व्हिडिओ मी बनवते. आणि असं म्हणजे त्याच्यावरून आहे ना त्या डिस्क्रिप्शनवरूनच समजतं यूट्यूबला की हा चॅनल आहे तर या प्रकारचे व्हिडिओ शेअर करत आहे. तर सपोज तुम्ही रेसिपीचे वगैरे शेअर करत असाल ना, तर रेसिपीचे वगैरे शेअर करत असेल तर तिथे टाकायचं की बाबा माझं नाव असं असं आहे आणि मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओची रेसिपी वगैरे शेअर करते. असं म्हणजे याने काय होतं की एक आयडिया येऊन जाते की त्यावेळेने मग तो व्हिडिओ बघत राहतो, असं होऊन जातं. आणि आता सपोज तुमचं ब्लॉग वगैरे असेल तर काही तुम्ही प्रत्येक ह्याचे आहे ना तुमचं एका व्हिडिओचा अंदाज घ्यायचा की कशा प्रकारचे आणि त्याच्यानुसार तिथं माहिती भरून घ्यायची. तर हे झालं डिस्क्रिप्शनमध्ये. आणि त्याच्यामध्ये आहे ना तुम्ही चॅनल चेक करताना हे पण चेक करा की तुमच्या ह्याच्यावरती रिपीटेड कंटेंट नाही ना, रिपीटेटिव्ह कंटेंट म्हणजे तोच कंटेंट परत परत आलेला आहे का असं. म्हणजे आता सपोज एखादं तुम्ही आहे ना एखादी मिसळची व्हिडिओ, म्हणजे मी एखादं एक्झाम्पल देते, मिसळ पाव रेसिपीचा आहे. तर तो आहे की नाही, आता एकदा रेसिपी शेअर केली आणि त्याच्यानंतर आहे ना 2-3 व्हिडिओनंतर आणखी तीच व्हिडिओ रेसिपी शेअर केली. तर अशा पद्धतीनं करायचं नाही. तर काय करायचं, थोडंफार त्याच्यात आहे ना वेगळं काहीतरी पाहिजे. म्हणजे आता व्हिडिओ जरी तो असा मिसळचा असेल तर सपोज तुम्ही एकदा कोल्हापुरी मिसळ बनवली आहे, त्याच्यानंतर दुसरी आहे ते पुणेरी मिसळ, अशा पद्धतीचं असेल तर तो वेगळा आहे. तिथं टायटल देताना देखील तुम्ही आहे ना त्याच पद्धतीनं द्या. आणि प्रत्येक व्हिडिओचं आहे ना थंबनेल चेक करा, व्यवस्थित थंबनेल केलेलं आहे का. म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही जे आत व्हिडिओमध्ये जे सांगितलं आहे, जे केलेलं आहे तेच त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे का. म्हणजे कसं होतं, आता इतरांची व्हिडिओ काही बघून आहे ना इतरांचं कोणाकोणाचं काय होऊन जातं की आतमध्ये खूप छान असं अट्रॅक्टिव्ह दिलेलं असतं आणि माहिती जर वेगळी असेल त्याच्यामध्ये तरी त्याने सुद्धा चॅनल रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळं थंबनेल देताना अगदी व्यवस्थित देऊन द्या. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये जास्त पण आहे ना, डिस्क्रिप्शन जे पहिले काय असेल तुमचं जे व्हिडिओ आहे त्याच्याविषयी थोडंसं डिस्क्रिप्शन द्यायचं. त्याच्यानंतर हॅशटॅग आहे ते तुम्ही 8 ते 10 हॅशटॅग तुम्ही देऊ शकता. म्हणजे ते कसं आहे योग्य प्रमाण आहे त्याचं, म्हणजे 8 ते 10 हॅशटॅगचं. आता ते हॅशटॅग झालं आहे, त्याच्यावरती जास्तीत जास्त हॅशटॅग द्यायचा प्रयत्न पण करू नका. कारण काय होतं, जेवढं चॅनल तुमचं सुटसुटीत व्यवस्थित असेल ना तेवढं लवकर होऊन जातं मॉनिटायझेशन. आणि त्याच्यानंतर कीवर्ड्स देखील खूप जास्त प्रमाणात अजिबात टाकू नका. कारण पहिलं असं असायचं की म्हणजे कीवर्ड्स खूप जास्त टाकले की व्हायरल वगैरे होणं, पण जास्त प्रमाणात पण नका कीवर्ड्स टाकायला जाऊ. ते पण चेक करा तुम्ही ह्याच्यात. आणि टॅक्ससुद्धा जास्त जास्त टाकण्याच्या ह्याच्यात नका पडत जाऊ, भानगडीत नका पडायचं. सरळ ते सगळं चेक करायचं तुम्ही. हॅशटॅग, कीवर्ड्स आणि टॅग्स हे सगळे तुम्ही चेक करून घ्या. प्रत्येक व्हिडिओचं चेक केलं तर खूपच छान आहे. कारण काय होतं, कधी कधी आपण जर दिलेले असेल तर आपल्याकडून राहायला नको. तर त्याच्यामुळे हे देखील तुम्ही चेक करून घ्या. जसं तुम्ही लॉंगचं करणार तसं शॉर्टचं सगळं तसंच करून घ्या. त्याच्यानंतर प्रत्येक व्हिडिओला टायटल दिलेलं आहे का, व्यवस्थित टायटल दिलेलं आहे का, डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे का, ते सगळं एकदा चेक करून घ्या व्यवस्थित. अशा पद्धतीनं व्यवस्थित तुम्ही चॅनल चेक केला तर चॅनल आहे ना लवकरात लवकर खूप छान पद्धतीनं मॉनिटाईज होऊन येतो. आणि त्याच्यानंतर हा रिपीटेटिव्ह कंटेंट झाला. आता रियूज कंटेंट म्हणजे आहे ना, तुम्ही दुसऱ्यांचा कंटेंट आहे असा जर कॉपी केला असेल, म्हणजे आहे असा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा तुमचा आवाज नाही आहे किंवा एखादं काही माहिती वगैरे दिलेली नाही आहे, तर गाणी वगैरे काही नाही टाकलेले आहे, जसे तिकडून एखादा व्हिडिओ उचलून डायरेक्ट आपल्या चॅनलवरती टाकला तरी देखील त्याच्यावरती चॅनल मॉनिटायझेशन होत नाही. तिथं तुम्हाला रिपीटेटिव्हचा क्लेम येतो आणि त्याच्यामुळे चॅनल रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हे पण चेक करा की तुम्ही कोणत्या प्रकारचे दुसऱ्यांचे व्हिडिओ घेतलेले आहेत की नाही. जरी तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जरी तुम्ही टाकत असाल ना, तरी शॉर्ट व्हिडिओला जरी तुम्ही अप्लाय नाही केलं ना तरी शॉर्ट व्हिडिओ चेक होतात. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं होतं. तर अशा पद्धतीने आहे ना चॅनल अगदी व्यवस्थित शांत डोक्यानं चेक केला ना, म्हणजे तुम्ही स्वतः चेक करून देखील खूप छान पद्धतीनं चॅनल आपला तयार करू शकता. तर ही माहिती म्हणजे मला का वाटली, कारण असं कोणाला कधी नको प्रॉब्लेम वगैरे यायला. तर अशा ही माहिती तुम्हाला आवडली का, आणि अजून काही माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला हाईप देखील द्या, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि सगळे
पुढं जातील. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.